पवारांच्या विधानाची। हिंजवडी आयटी पार्क बाहेर चाललंय। अजित पवारांनी सरपंचांना या संदर्भात सुनावल्याची माहिती आहे। अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणीवेळी सरपंचांना सुनावलंय, तर आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीतलं आयटी पार्क बाहेर चाललं असं म्हणत अर्थमंत्र्यांनी हे मान्य केलं, हे उत्तम असल्याचं वडेट्टीवारही म्हणाले। राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच असंही वडेट्टीवारांनी म्हटलं। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय, ह्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। दरम्यान या संदर्भात वडेट्टीवारांनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात। राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळं झालंय, हे अजितदादा यांनीच मान्य केलं, हे उत्तम। फक्त कॅमेरा बंद केल्यामुळे सरकारचं अपयश लपून राहत नाही। परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेलं सरकार, यासह मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे बेधुंद वागणे हे राज्याचं वाटोळं होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे असं वडेट्टीवार म्हणतायत। तर ही सगळी परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवताय, हे सत्य जनतेला सुद्धा आता दिसतंय असंही वडेट्टीवारांनी म्हणत टीका केली आहे। यासोबतच महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला, यासाठी त्यांचे आभार असाही खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला।